अमेरिका आणि इराणमधील युद्धाचा फटका कांदा पिकाला बसला। राज्यात कांद्याचे चांगलं उत्पादन होऊन निर्यात न झाल्यानं कांद्याचे दर खाली आले। सध्या एपीएमसी मार्केटमध्ये 90 कांदा गाड्यांची आवक होते। कांद्याचे दर 10 ते 12 रुपये किलोनं कांदा जात असल्यानं उत्पादकांचे, व्यापाऱ्यांचे, शेतकऱ्यांचे सगळ्यांचंच नुकसान होत आहे। तर दुसरीकडे गॅस पुरवठा होत नसल्यानं अनेक हॉटेल्सही बंद आहेत। त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना पुरवल्या जाणाऱ्या कांद्यावरही परिणाम झाला। अशा दुहेरी संकटामुळे कांदा स्थानिक बाजारपेठेत पडू नये, कांद्याला उठाव नसल्यानं दर जमिनीवर आलेत। गेल्या अनेक दिवसापासून अमेरिका आणि इराणमधलं युद्ध सुरू आहे आणि ते युद्ध अजूनही संपत नाहीये। त्यामुळे याचा फटका आता कांद्याला जाणवू लागलेला आहे। कांदा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांदा इथं पडून राहिल्यामुळे कांद्याचे रेट आता 11 ते 12 रुपयावरती आलेले आहेत। आपण बघतोय की युद्ध सुरू असल्यामुळे निर्यात हवी तशी होत नाहीये। गल्फमधली कांद्याची निर्यात बंद झालेली आहे। दुसरीकडे गॅसचा टंचाई जाणवू लागली आहे, त्यामुळे काही हॉटेलसुद्धा याच्यामुळे बंद झालेले आहेत। त्याचबरोबर दुसरीकडे आहे आपण पाहिलं तर इतर जे किरकोळ मार्केटला आहे त्याचाही परिणाम झाला। त्यामुळे एकंदरीत आहे ते कांद्याचा उठाव कमी झालेला आहे। आपल्यावर या ठिकाणी घाऊक व्यापारी आपण राजू शेळके त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल, काय कांद्याच्या किमती का कमी झाल्यात, काय कारण आहेत? आज कांद्याच्या वाशी मार्केटमध्ये 100 गाडी आवक आहे। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर कांद्याला उठाव फार कमी आहे आणि आपला युद्धाचा परिणाम याच्यावर झालेला आहे। जेव्हा इराण अमेरिकेचं युद्ध चालू झालं तेव्हा आपल्याला जो गल्फला जो कांदा जात होता, निर्यात होत होता, तो जवळजवळ बंद असल्यासारखेच आहे। आणि आपण पाहिलं तर काही मजूर आपल्या हातावर पोट भरणारे लोक होते, ते आपल्या गावी गेलेत। त्याचा एक परिणाम झालेला आहे। शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च फार वाढलेला आहे आणि ह्या दरामुळे शेतकऱ्यांना काही परवडणारं नाही आहे। 10 ते 12 रुपये जर कांदा विकला तर शेतकऱ्यांना आज एकरी 1 लाख रुपये खर्च येतो आणि तसं पाहायला गेलं शेतकऱ्यांच्या हातात काही राहणार नाही आहे। शेतकरी आज चारी बाजूने अडचणीत आहे। नक्कीच आपण पाहतो की कांद्याला उठाव नसल्यामुळे आता शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होताना पाहायला मिळत आहे। विनायक पडले, एबीपी माझा, नवी मुंबई।